नमस्कार. अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा पहिला दिवस होता. आज पहिल्याच दिवशी 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले असून यामध्ये प्रामुख्याने माळेगाव, पणदरे, बारामती, खांडज व शिरवली या गटातील इच्छुकांनी फॉर्म भरण्यात आघाडी घेतली आहे. आज आलेल्या उमेदवारी अर्जामध्ये प्रामुख्याने माळेगाव गटातून गजानन शंकर काटे तसेच संग्राम उर्फ गजानन शंकर काटे असे 2 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. तर पणदरे गटातून तानाजी तात्यासो कोकरे व सत्यजित संभाजी जगताप यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. चौथ्या म्हणजेच खांडज शिरवली गटातून किशोर गणपतराव पवार, प्रतापसिंह किशोर पवार व नवनाथ मानसिक वाघ या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. गट क्रमांक 6 अर्थातच बारामतीमधून नितीन सदाशिव सातव, युवराज लक्ष्मण गावडे, प्रशांत पांडुरंग शिंदे असे तिघांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. महिला राखीव प्रतिनिधी म्हणून सुनीता रमेश जाधव यांचा, तर इतर मागास प्रवर्गामधून देखील सुनीता रमेश जाधव यांनीच उमेदवारी अर्ज सादर केलाय. आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी गट क्रमांक 3 सांगवी, गट क्रमांक 5 निरावागज, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास, त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग व ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून एकही उमेदवारी अर्ज सादर झालेला नाही. एकूणच उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी 12 अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता इच्छुकांचा आकडा मोठा असू शकतो अशी भावना सभासद बांधवांमधून व्यक्त होताना दिसते.